मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे. जे आंदोलन आपलं 22 नोव्हेंबरपासून पुण्यामध्ये सुरू होतं, त्या आंदोलनातील जे काही मागण्यासंदर्भातला आपली चर्चा झाली, माननीय आयुक्त साहेबांशी चर्चा झाली, त्यानंतर प्रशासन अधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा झाली, तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. या चर्चेनंतरच आम्ही काही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. सर्वात पहिलं ज्यावेळेस आयुक्त साहेबांची चर्चा झाली, त्यांचं असं म्हणणं होतं की आंतरजिल्हा बदलीचा जो टप्पा आहे, त्यांनी तात्काळ उपसचिवांना फोन केले ग्रामविकासच्या, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना सांगितलं काही करा पण 5 तारखेपर्यंत तुमची ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी म्हणजे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिले. आणि त्यानंतर 3 ते 4 दिवस कुठल्या जिल्हा परिषदेला म्हणजे किती जागा ह्या रिक्त राहतील, कारण आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर जे रोस्टर आपल्याला जागा मिळाल्या आहेत त्या कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतात. कारण इकडचे जिल्हा ए जिल्ह्यामधून बी जिल्ह्यामध्ये जाणारे, बीमधून सीमध्ये जाणारे, याप्रमाणे ज्यावेळेस ते शिक्षकांची बदली होईल त्यानंतर जागेमध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. तर 8 ते 9 तारखेपर्यंत ही सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होईल असं सांगितलं. आणि जास्तीत जास्त 11 ते 12 तारखेपासून जाहिराती ह्या पोर्टलला अपलोड होतील अशी माहिती आपल्याला अधिकारी वर्गातून सांगितल्या गेली. त्यानंतर इंटरनल सोर्सकडून आपण मंत्रालय स्तरावरून ही माहिती घेतली. त्यानंतर ग्राउंड लेवलची माहिती घेतली. शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो आहे का, त्यांच्याकडून सध्या काय सुरू आहे ही परिस्थिती त्यांच्याकडनं जाणून घेतली की वरून तुम्हाला कुठले आदेश आहेत. त्यानुसार आपण 10 तारखेपर्यंत हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. आणि जे उपोषण संतोष लष्करे सरांचं सुरू होतं गेल्या 6 दिवसापासून, तर आज त्यांचं उपोषण आपण त्या ठिकाणी सोडलेलं आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, 11 तारखेपासून आपण पुन्हा एकदा अन्नत्याग उपोषण त्या ठिकाणी जर प्रशासनानं दखल घेतली नाही किंवा ज्या तारखा त्यांनी दिल्या त्या तारखेला जर त्यांनी पाळल्या नाही, परंतु यानंतरचं जे उपोषण होईल ते उपोषण आपण कधीच मागं घेणार नाही. त्यामुळं 11 तारखेपासून आपलं आंदोलन हे पुन्हा सुरू करण्याचे आपला मानस आहे. तत्पूर्वी हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे 7 डिसेंबरपासून, आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा काही मुद्द्यावरती काम करणं आणि काही मुद्द्यावरती त्या ठिकाणी आंदोलन करणं अपेक्षित म्हणजे आहेच आहे. तिथं आपल्याला करावं लागेल. जर तिथं अजून दबाव वाढला तर अधिवेशनमध्ये सध्या शिक्षक भरतीचा मुद्दा राज्यामध्ये गाजतो आहे, आणि अधिवेशन काळामध्ये जर आपण हा मुद्दा तिथे नेऊन गेलोत आणि हा मुद्दा जर तिथे मीडिया किंवा विरोधी पक्षामध्ये मांडला तर निश्चितपणे अनेक आमदार तिथं ते प्रश्न उपस्थित करतील आणि हा मुद्दा आपला पुन्हा नव्याने राज्यभर गाजेल, जेणेकरून भरती प्रक्रिया ही लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की अधिवेशन काळामध्ये पुन्हा आपल्याला आंदोलन करावं लागेल. त्या संदर्भातली आज किंवा उद्यापर्यंत सर्वांशी चर्चा करून तो निर्णय आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. परंतु सध्या जरी हे आंदोलन स्थगित झालेलं असलं तर निश्चितपणे या आंदोलनाला खूप मोठा यश आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ज्यामध्ये आंतरजिल्हा बदलीचा विषय मांडला होता तोही त्या ठिकाणी पूर्ण झाला आहे. 80% रिक्त पदाची भरती करा हे सुद्धा आपण म्हटलं होतं, आणि सुद्धा म्हणजे आपल्या आंदोलनाची ही मागणी पूर्ण झाली. आस्थापनाला त्यांनी सूचना दिल्यात की 80% पदं त्याप्रमाणे तुम्ही त्या जाहिराती अपलोड करा, रोस्टर अपलोड करा. जवळपास 22 जिल्ह्याचे रोस्टर अपलोड झालेले आहेत आंतरजिल्हा बदलीसाठी. त्यानंतर मला वाटतं 588 आस्थापना प्रायव्हेट आस्थापना आहेत, म्हणजे अशा 645 जवळपास आस्थापनाने त्यांचे रोस्टर अपलोड केलेले आहेत. 4 मनपाचे रोस्टर अपलोड झालेले आहेत, मनपा आणि नपाचे. म्हणजे अजून 8-10 दिवसामध्ये याच्यामध्ये खूप मोठी प्रगती होऊ शकते. आणखीन एक आम्ही ज्यावेळेस अधिकाऱ्यांना हे विचारलं की जाहिरात झाल्यानंतर नेमकी गुणवत्ता यादी कधी लागेल किंवा गुणवत्ता यादी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते, तर आम्हाला हे सांगितलं गेलं जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात फार तर फार, म्हणजे जानेवारीच्या सेकंड वीकमध्ये काही झालं तरी आम्ही ती गुणवत्ता यादी त्या ठिकाणी लावणारच आहोत. काही झालं तरी म्हणजे येत्या 1 ते सव्वा महिन्यामध्ये प्रोसेस ही फास्ट होईल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. आणि त्या पद्धतीनं यांच्याकडनं काम होतात का नाही तर हेही संघटनेच्या माध्यमातून आपण त्यांच्यावरती वास ठेवणार आहोत. म्हणजे मी जे तुम्हाला आता किती आस्थापनाची हे अपलोड झालेलं ते तुम्हाला सांगितलं, पण आंदोलनाच्या बाबतीमध्ये अधिवेशनाच्या तर लवकरच आपण निर्णय घेऊ. आणि माझ्या सर्व अभियोग्यताधारकांना मी या ठिकाणी खरंच मनापासून धन्यवाद देतो की
संघटनेच्या पाठीशी आपण राहिलात आणि हे आंदोलन यशस्वी करण्याची जबाबदारी जशी माझ्यावरती होती त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी तुमच्यावरती होती. आणि खरं तर जो मॉब होता, अनेक महिला या ठिकाणी रात्री आंदोलनाच्या ठिकाणी थांबल्या, आपली मुलं आंदोलनाच्या त्या ठिकाणी थांबले. मी जे या ठिकाणी आलात अभियोग्यताधारक आलात त्यांचेही मी धन्यवाद देतो की तुम्ही जी ताकद दिली, जी ताकद शिक्षक भरतीची होती. आणि जे उमेदवार येऊ शकले नाही, ज्यांनी प्रत्यक्ष मदत केली, त्याही उमेदवारांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि अशीच ताकद तुम्ही संघटनेच्या पाठीशी ठेवा. मी तुम्हाला शब्द देतो, काही जरी झालं तरी डिसेंबरमध्ये जाहिराती येतील, डिसेंबरमध्ये प्रेफरन्स लॉक केले जातील आणि फार तर फार 26 जानेवारीच्या आत तुम्हाला कुठली कंडिशन राहू द्या, त्या 26 जानेवारीच्या आत तुम्ही शाळेवरती तुमच्या हातामध्ये ऑर्डर असतील एवढं या ठिकाणी खात्री देतो संघटनेचा अध्यक्ष म्हणून. आणि अशी ताकद माझ्या पाठीशी उभा राहू द्या एवढंच सांगतो. धन्यवाद.